आमदार श्रीनिवास वनगा हे गेल्या 22 तासांपासून नॉट रिचेबल आहे। उमेदवारी नाकारल्याने वनगा नाराज असल्याची चर्चा आहे। त्यांचे दोन्ही फोन सध्या स्विच ऑफ लागतायत आणि त्यामुळे वनगांचे कुटुंबीय सध्या प्रचंड चिंतेत आहेत। पोलीस प्रशासनाकडून वनगा यांचा शोध सध्या घेतला जातोय, पण अजूनही ते नेमके कुठे आहेत ते समजू शकलेलं नाही। पोलीस प्रशासनाकडून आमदार श्रीनिवास वनगा यांचा सध्या शोध सुरू आहे। त्यांचे दोन्ही फोन सध्या स्विच ऑफ आहेत। त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क होऊ शकलेला नाहीये आणि त्यामुळे वनगा कुटुंबीय सध्या प्रचंड चिंतेत आहे। त्यांच्या पत्नी आणि आईनं काल माध्यमांसमोर प्रतिक्रिया देखील दिलेली होती। आणि याच संदर्भात आपण आता बोलूया, संवाद साधूया। श्रीनिवास वनगा यांच्या पत्नी सुमन वनगा सध्या आपल्या सोबत आहेत। सुमनताई, काय नेमकं सध्या घडतंय तिकडे? नेमकं कुठे गेले श्रीनिवासजी? त्यांचा काही शोध लागत नाहीये। आपलं शेवटचं बोलणं नेमकं त्यांच्याशी कधी झालं होतं? आणि तुम्ही काल देखील माध्यमांसमोर बोलला होतात, त्यांची मानसिक स्थिती ठीक नव्हती असं तुम्ही म्हणालात। काय नेमकी सध्याची अपडेट मिळते? पोलीस त्यांचा शोध घेत आहेत, पण काही माहिती कळली आहे? हो, पोलीस म्हणाले की आम्ही पण शोधतोय, पण त्यांनाही काही माहिती नाही मिळाली। काल बोलणं तर नाही झालं, इथे घरी होते तितक्यात भेटलो बस। काय काय नेमकं हे बोलणं होतं? म्हणजे त्यांनी तर त्यांची नाराजी बोलून दाखवली होती, त्यांना अश्रू अनावर झाले होते, त्यांना उमेदवारी का नाकारली गेली त्याबद्दल ते बोलत होते। मानसिक स्थिती नेमकी त्यांची कशी होती त्यावेळेला? मानसिक स्थिती एकदम मानसिक स्थिती ढळली होती की खूप विचार करत होते की माझ्या बाबतीत असं का घडलं। प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा संधी चालून येते तेव्हा तेव्हा माझ्याच बाबतीत का असं घडतं? मी इतका वाईट आहे का? बरं, आणि तुम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील फोन आला होता, त्यांनी तुमच्याशी संवाद साधला। काय नेमकं मुख्यमंत्री म्हणाले होते त्यावेळेला? तुम्हाला काही आश्वासन दिलं का त्यांनी? आणि आता सध्या ज्या वेळेला पोलीस श्रीनिवासजींचा शोध घेत आहेत, काही माहिती पोलिसांकडून तुम्हाला देण्यात आलेली आहे का? ते तर काय माहित नाही काय बोलले। पोलीस आलेले होते, पण तुम्हाला काय माहिती मिळाली तर सांगा असे सांगून गेले। बरं, पण मग मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता ना तुम्हाला? मुख्यमंत्री स्वतः तुमच्याशी बोलले, काय सांगितलं त्यांनी यावेळेला तुम्हाला? म्हणजे काही आश्वासन दिलं का? काही म्हणाले का विधान परिषदेवर संधी देतो अशा आशयाचं काही बोलले का? काही वेगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या का? तुम्ही तुमची जी काही नाराजी होती ती त्यांच्यापर्यंत पोहोचवली का? हो, आमची नाराजी त्यांच्यापर्यंत पोहोचवली की तुम्ही त्यांना शब्द दिलेला पाळायला पाहिजेत होता हे त्यांना सांगितलं। आणि त्यांनी ते बोलले की मी त्याला शब्द दिलाय, मी त्याचा शब्द नाही मोडणार, मी काहीतरी करेन त्याच्यासाठी, देणारच। त्यांना विधान परिषदेवर तरी देईन असे बोलले ते, विधान परिषदेवर। बरं, आणि काल नंतर अनेक नेते तिथले तुम्हाला भेटायला आले, विचारपूस करायला आले, श्रीनिवासजींसाठी म्हणून ते आले होते। कार्यकर्त्यांची नेमकी काय सध्या भावना आहे? कार्यकर्ते नेमकं काय म्हणतायत या सगळ्याच्या बाबतीत? कार्यकर्तेही सगळे चिंतेत आहेत। त्यांची अशी इच्छा होती की ते खूप चांगले आहेत असं, ते लोकांनी उगीच त्याला बदनाम केलंय। ते सांगतात तसे ते नाहीच, त्यांना एक वेळा दिलेला शब्द होता तर पाळायला पाहिजेत होतं, अशी लोकांची, कार्यकर्त्यांची इच्छा होती। बरं, आणि या सगळ्या घडामोडी घडून गेल्यानंतर इतरही अनेक राजकीय पक्षांचे नेते तुम्हाला भेटायला आले होते असं देखील समजलं। त्यांनी तुमची भेट घेतली होती, काही नेते आले होते, काय नेमकं त्यांचं म्हणणं होतं? त्यांनी भेट घेतल्यानंतर तुम्हाला नेमकं काय सांगितलं? हो, आले होते ना। त्यांनी नेमकं काय सांगितलं मग तुम्हाला? त्यांनी श्रीनिवासजींची तर विचारपूस केलीच असेल निश्चितपणे, पण निवडणुकीचं सगळं वातावरण आहे, तुम्ही एक चिंतेत होतात की नेमकं श्रीनिवासजी कुठे आहेत? बोला बोला।
विचारपूस केली. त्यांचं सगळ्यांचं म्हणणं असं होतं की त्यांच्या बाबतीत असं नव्हतं घडायला पाहिजेत. आता जगदीश भाऊ आले, तेही तसेच बोलले. सगळे पदाधिकारी आणि तेच बोलतात की त्यांना सगळे जनतेला माहिती की त्यांना त्यावेळेस घेऊन गेले, त्यांनी त्यांचा मान राखला, आदर केला, परंतु आज त्यांनी त्यांचा शब्द फिरवला म्हणून त्यांना जास्त दुःख झालं. बर, मग श्रीनिवास वनगा ज्या वेळेला घरातनं बाहेर पडले होते त्यावेळेला तुम्हाला काही सांगितलं होतं का की मी चाललोय कुठेतरी, येईन कदाचित थोड्या वेळाने, पण अजूनही 22 तास उलटून गेल्यानंतर सुद्धा ते आलेले नाहीत? मग अशा वेळेला हां, पोलीस जो शोध घेत आहेत त्यांचा, पोलिसांनी तुम्हाला काहीच माहिती दिली नाही? नेमकं कुठे गेलेत, काय गेलेत? फोन त्यांचे लागत नाहीयेत, तुम्ही म्हणाला 2 फोन नॉट रिचेबल आहेत. हो, फोन नाही लागत आहे. माझा पण फोन नाही माझ्याशी बोलणंच नाही झालं ना, ते अचानक निघून गेले. बर बर, मग ज्या वेळेला तुमचं बोलणं झालं शेवटचं त्यावेळेला नेमकं ते काय म्हणाले तुम्हाला? त्यावेळी ते घरीच होते, त्याच्यानंतर नाही बोलणं झालं. बर, आता श्रीनिवास वनगांचा शोध तर ते घेत आहेत पोलीस, आणि कदाचित तुम्हाला या संदर्भातली काहीतरी माहिती देतीलच लवकरच. आपण आशा करूया की त्यांचा लवकरात लवकर शोध लागेल. पण आता यापुढे नेमकी तुमची काय मागणी आहे? लोकशाही मराठीच्या माध्यमातून तुम्ही काय सांगू इच्छिता? की माझी एवढीच इच्छा आहे की त्यांनी जर शब्द दिला असेल तर लोकशाहीला जागृत होऊन त्या शब्दाचं पालन करावं आणि कोणावरही अशी वेळ येऊ नये. बरं, सुमनताई आणि श्रीनिवासजी आता सध्या तरी नेमके कुठे आहेत त्याचा काही शोध लागलेला नाहीये, पण समजा ते लोकशाही मराठी पाहत असतील तर लोकशाही मराठीच्या माध्यमातून तुम्ही त्यांना नेमकं काय आवाहन करा? त्यांनी सुखरूप घरी यावं लवकर, एवढीच मागणी करेन. त्यांच्या काळजी घेऊन आणि जीवाचं काही करू नये. ठीक आहे सुमनताई, खूप खूप धन्यवाद. तुम्ही लोकशाही मराठीशी बोललात आणि या सगळ्या महत्त्वाच्या बाबी सांगितल्यात त्याबद्दल. सध्या तुम्ही चिंतेत आहात, आपण आशा करूया लवकरात लवकर श्रीनिवासजींचा शोध लागेल, ते सुखरूप घरी परत येतील आणि जी काही आश्वासनं त्यांना दिली गेलेली आहेत त्या आश्वासनांचं कदाचित पालन देखील होईल. लोकशाही मराठीशी तुम्ही बोललात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सुमन वनगा होते आपल्यासोबत. श्रीनिवास वनगा यांच्या पत्नी चिंतेत आहेत, त्यांचं संपूर्ण कुटुंब सध्या चिंतेत आहे, कारण श्रीनिवास वनगा यांचा शोध अजूनही लागलेला नाही. 22 तास उलटून गेलेले आहेत, पोलीस सध्या त्यांचा शोध घेत आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.